मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोष्ट पाहणार आहोत। तुम्हाला गोष्ट आवडते ना? तर मग आज आपण अकबर आणि बिरबल यांची गोष्ट पाहणार आहोत। आपल्याला गोष्टी खूप आवडतात, त्यापैकी मराठी बोधकथा अकबर व बिरबलाच्या गोष्टी भाग 1 आज आपण पाहणार आहोत। यामध्ये गोष्टीचं नाव आहे पहा, गोष्टीचं नाव आहे राज्यातील कावळे। ही गोष्ट तुम्ही ऐकायची आणि वाचायची सुद्धा बरं का। या गोष्टीमध्ये आपण हजरजबाबीपणाने कसे उत्तर द्यायचे हे अनुभवातून शिकणार आहे। एके दिवशी अकबर आणि बिरबल राजवाड्याच्या बागेत निवांतपणे फिरत होते। अचानक अकबराने बिरबलाला एक अवघड प्रश्न विचारून त्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेण्याचे ठरवले। अकबर बादशाहने बिरबलाला विचारले, अरे बिरबल, आपल्या राज्यात किती कावळे असतील बरं? बिरबलाला अकबराच्या आवाजात चेष्टेचा सूर जाणवला आणि काही मिनिटातच बिरबलाने उत्तर दिले, महाराज, आपल्या राज्यात 70,421 कावळे आहेत। आश्चर्यचकित होऊन अकबराने बिरबलाची आणखी परीक्षा घेण्याचे मनात आणले। पहा आता पुढचा प्रश्न कोणता येईल तो। अकबर त्याला आता पुढचा प्रश्न विचारणार आहे। प्रश्न असा आहे, आपल्याकडे त्यापेक्षा जास्त कावळे असतील तर? बिरबलाने उत्तर दिले, मग इतर राज्यातील कावळे पाहुणे म्हणून भेटायला आले असतील, त्यामुळे आपल्याकडचे कावळे जास्त झाले असतील। अकबर बादशाहने पुन्हा विचारले, जर कावळे कमी असतील तर? तसं असल तर मग आपल्या राज्यातील काही कावळे इतर राज्यांमध्ये पाहुणे म्हणून गेले असतील। बिरबलाने हसून उत्तर दिले। अशा प्रकारच्या हजरजबाबी उत्तराने अकबराने बिरबलाच्या विनोद बुद्धीला दाद दिली आणि हुशारीचे खूप खूप कौतुक केले। अकबर बादशाहने बिरबलाला बक्षीस सुद्धा दिले असेल। तर या गोष्टीतून आपण काय शिकलो तर हजरजबाबीपणाने कसं उत्तर द्यायचं। धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद।